पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए सारंग, मागा अजिबात हटू नगस। ये गप्प बसा। उपरी आहेस तू, उपरी आहेस या घरामध्ये। या घरातल्या भानगडीमध्ये पडायचं नाही। चल ठीक आहे आतमध्ये। सासूबाई, हात जोडू का मी आता? नका ना बोलू, जा तुम्ही तुमच्या खोलीत। मी नाही उपरी, तुझी प्रतिष्ठा उपरी आहे आणि तिला तुझ्या लेकानी छेद दिलाय। अरे एका गरीब अशिक्षित संबळ वादकाच्या मुलीशी तुझ्या मुलाचं लग्न होतंय। अरे ह्या विचारानं तुझं दुःख डोंगरा एवढं झालंय। अरे तुझ्या अहंकाराचा भुगा 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 झालाय। अहो थांबा, मी बोलते, थांबा थांबा, ऐका माझं, थांबा। सासूबाई काय बोलताय तुम्ही? समाजाची तुम्हाला नसले तरी आम्हाला काळजी आहे। घरकाम करणाऱ्या मुलीला कशी सून म्हणून स्वीकारू मी? आगीत तेल नका ओतू, निदान परिणामाचा तरी विचार करा। अगं होऊन होऊन काय होईल? मला या घराबाहेर हाकलतील, नाहीतर माझा जीव घेतील। जीव तर जाणारच, पण तो मुक्ताचा। या घरामध्ये जर मुक्ता परत आली तर ती मरणार हे निश्चित। आणि तिच्या मरणाचं कोणीही दुःख व्यक्त करायचं नाही। हा, आधीच सांगून ठेवतोय मी, त्याचे परिणाम फार भयानक होतील। मी तर आनंद साजरा करणार, मिठाई वाटणार, तिच्या मृत्यूचा आनंद साजरा करणार मी, सोहळा साजरा करणार मी। देऊन टाका तिचे पैसे। कांता शेठ, तुझे सगळे पैसे ठरलेल्या येळेत याजा सकट परत दिलेत। आता रुपयाचं पण देणं शिल्लक नाहीये असं लिहून दे त्या वकिलाकडनं। हम शिकलेलो नसलो तरी व्यवहार कळतो आम्हाला। आणि लक्षात ठेव, खऱ्यासोबत देव असतो, खोट्यासोबत त्याचं वाईट नशीब।
भक्ती, हा घाणेरडा माणूस तुझ्या आयुष्यात येऊ नये म्हणून 9 दिवस जीवाचं रान केलं आम्ही, आणि तू निर्लज्जासारखी यासोबत लग्न करायचा हट्ट करत बसलीस. मेंदूला बुरशी लागली की काय तुया? तुला या माणसाकडचं पैसा, सोनं नाणं हे सगळं दिसलं, त्यानंतरच तुझं मरण आणि सरण नाही दिसलं. बोल भक्ती. मुक्ता, माय पैसे दिले म्हणून लय हवा नको करू, आणि भक्तीला तर काहीच सांगू नको. जमल्यास मायाच्या एका प्रश्नाचं उत्तर दे. माय कर्ज फेडलं म्हणून तुमची परिस्थिती बदलणार आहे का? तुम्हाला काय लॉटरी लागलेली नाहीये. खायचे आणि जगण्याचे वांदे जैसे तेच राहणार आहे. काय भक्ती, तू खरं की नाही? खरंच हा सारंग या मुक्ताला घरात घेऊन आला तर ही म्हातारी सगळे दागिने त्या मुक्ताला देऊन टाकणार. मला फुटका दागिना सुद्धा मिळणार नाही. ही म्हातारी काही डोक्यात पडली की काय? नाही, तसं नाही हो. अहो, युवराज रक्ताचा नातू असून सुद्धा त्याची बाजू घ्यायची सोडून ही आजी त्या सारंगवर जीव लावत बसली. हो, पण तोही तिला तसाच जीव लावतो. नाहीतर तुमचा तो दिवट्या दादांची बाजू घेऊन जाता येता त्या आजीला हे करत असतो, अपमान. कारण त्याला दूरदृष्टी आहे ना, म्हणून. अगदी बरोबर मार्गावर चाललाय माझा लेक. सारंगवरचा दादांचा राग वाढत चाललाय, आणि एकीकडे राव दादांचा विश्वास माझा युवराज जिंकतोय. आणि या म्हातारीनं सगळा बट्ट्याबोळ करून टाकला. काय? त्या सारंगला त्या मुक्ताच्या मागे पाठवलं. मूर्खासारखी त्यांच्या प्रेमाला हवा देते ही म्हातारी. आता मुक्ता या घरात येणार आणि माझ्या वाटणीचे सगळे दागिने तिला देणारी म्हातारी. अगं, उलट ह्याबद्दल तिचं कौतुक करायला पाहिजे. म्हणजे आईनं त्यांच्या प्रेमाला हवा दिली नसती तर सारंग दादांच्या ह्याच्यात नजरेत खाली आला असता का? अय्या, खरंच की. तू खरं तर तिला हे म्हणायला पाहिजे. काय सासूबाई? नाही ग, ते हात जोडून म्हणतात ना, ते आरती. तसं नाही ग. म्हणजे समोरच्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी चांगलं केलं तर त्याला नाही का म्हणतात असं. मी कशाला कोणाला काही म्हणायला पाहिजे? तू नाही ग, चांगले माणसं म्हणतात त्यांच्याबद्दल बोलतोय मी. थँक्यू. हा, थँक्यू. खर तर तू आईला थँक्यू म्हणायला हवंस. बरोबर. पण थँक्यू का म्हणायचं? दागिने देणार त्या मुलीला. अगं, पण ती मुलगी ह्या घरात आली तर दादा हे असं काहीही होऊ देणार नाही, आणि त्यामुळं घरातली बाकीची मंडळी सुद्धा त्या मुलीला स्वीकारणार नाहीत. ते येणारा काळच सांगेल. पण त्याआधी आता म्हातारीकडून ते दागिने घेतले पाहिजे, नाहीतर पुढे बोंबलत बसायला लागेल. चला दागिने घ्यायला. मी मग तुमच्या बायकोसाठी तुमच्या आईकडून दागिने घ्यायचे आहेत. तुम्ही नको? हे बघ, मला बघून तर ती नक्कीच नाही म्हणेल. तुम्ही बायका काय असेल ती बघून घ्या. तुम्ही ना भिंतीचा खेळा सुद्धा कामाला येतो, पण तुम्ही काहीच कामाचे नाही आहात. गाडी का थांबवली? रावसाहेब आले. दादा मला माफ करा दादा, मी येत नव्हतो दादा. सारंग मला बळ. बेकड कुठला? अरे बाबा, जरा घाबर. अरे तुझ्या घरचे आपल्या मागावर असू शकतात. काय करू राहिला तू? अरे मुक्ताकडे मोकळ्या हाताने जायला नको, तिच्यासाठी काहीतरी घेऊन येतो. अरे बाप, एवढा कॉन्फिडन्स? म्हणजे मुक्ता तुझ्या बरोबर येणार हे तू फिक्स ठरवून पण टाकलं? ओके, मी थँक्यू. पप्या, अरे मी माझ्या घरच्यांचा राग पत्करून फक्त मुक्ताचं दर्शन घ्यायला नाही जाते, तर तिला परत घेऊन यायला जातो.
मोकळ्या हातानं तर परत येणार नाही. जाईल तर मुक्ताला परत घेऊनच. अरे पण ए बघ काही पाहिजे का सर? एक मिनिट हे दाखवा ना. या महिन्यामध्ये जे तुम्हाला नाव पाहिजे असेल ना ते आम्ही तुम्हाला पटकन बनवून देऊ शकतो. ओके. हे काढते, काढ लवकर. हा हे बघा दागिने, मंगळसूत्र लाखाचं आहे. हा नेकलेस 80,000 आणि या बांगड्या 70,000. भक्तीच्या मापाचे आहेत आणि खोटे नाही, खरे आहे ते दागिने. आणि या दागिने एवढा भक्ती सोबतचा लग्नाचा हेतू पण तेवढाच खरा आहे. पण तुम्हाला तिचा भला बघायचंच नाहीये. अरे तुमच्या घरा एवढा बेडरूम आहे माझा, घरात नोकर चाकर बी आहेत. तुमची मुलगी महाराणी म्हणून मिरवल, पण नाही, ते मला तिला गरिबीच्या गटारातच गाडायचंय. आम्ही तिला गटारीत गाडू नाही तर हिरीत ढकलू. तुला का रस्त्याला ही एक बाई बेअक्कल राव. आत्माराम, अरे एक बाप म्हणून पोरीचा विचार कर. यो मनानं आणि पैशानं श्रीमंत जावई मिळाला तर कल्याणच होईल तुमच्या घराचं. सक्की आईची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला काय पण कमी पडू देणार नाही मी. चल, आजपासून तुझ्या मायाकडून 10,000 रुपये महिन्याला सुरू. वकील साहेब, बॉन्ड लिहून घ्या. बॉन्ड 10,000 रुपये एका महिन्याला दिले नाही ना तरी माई अख्खी प्रॉपर्टी यांच्या नावावर होईल. हे पण टाका बॉन्डवर. आणि आत्माराम, अरे माझ्याकडे कामाला ये, त्याचे पैसे वेगळे. शिवाय स्वतःच्या डोळ्यांनी पोरीचं सुख पाहता येईल कसं. दादा, तुम्हाला बरं वाटतंय ना? तुम्हाला काही बोलायचं असेल, मन मोकळं करायचं असेल तर माझ्याशी बोला. इतक्या वर्षात पहिल्यांदाच एवढा त्रास झाला मला. माझा मुलगा माझ्याशी असा कसा काय वागू शकतो ते सगळं आठवलं तरी काळीच चिरत जात माझा. नाही दादा, तुम्ही स्वतःला असा त्रास नका करून घेऊ. मी आहे ना. तुमचं हे लेकरू तर आहे ना तुमच्या जवळ. अहो, नाश्ता करायला येत आहे ना रेणुका? तू हीच आहे. तू माझ्या खाण्यापिण्याची काळजी नको करू.
त्यापेक्षा मला जे प्रश्न पडले आहेत ना त्याची नेमकी आणि खरी उत्तरं दे. कसले प्रश्न पडले तुला? तू सारंगचा साखरपुडा असा घाईघाईत का ठरवलास? अशी कोणती गोष्ट तुला समजली होती की ज्यामुळे तुला इतकी घाई करावी लागली? सांग ना. एक मिनिट. सारंग आणि मुक्ता एकमेकांच्या प्रेमात आहेत हे तुला आधीच माहित होतं ना? आणि म्हणून तू चतुराईने आणि सपळाईने हा साखरपुडा ठरवला, बरोबर ना? बोल ना. काय विचारते ते? खरं खरं उत्तर दे. काय विचारतोय मी? हे सगळं माहीत असून सुद्धा तू माझ्यापासून लपवून ठेवलंस? स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांची गुपितं लपवून ठेवण्याची सवय आहे हिला. आणि गरज पडली की ती गुपितं त्या व्यक्तीविरुद्ध बरोबर वापरता येतात हिला. दादा, मला ना हिचा अनुभव आहे हा या बाबतीत. तुम्हाला माहितीये दादा, माझ्या बॅगेत सिगरेटचं पॅकेट सापडलेलं ते गुपित तिने माझ्या विरुद्ध वापरण्याचा प्रयत्न केलाच होता. त्याशिवाय तुझ्याबद्दल जे मला माहितीये ते मी अजूनही त्यांना सांगितलेलं नाहीये. ओ अच्छा, तू वेद बद्दल बोलतेस का? मित्र आहे तो, तिचा मित्र आहे आणि तिने मला हे सांगितलंय. आणि एखाद्या मुलाशी मैत्री करणं चुकीचं नाहीये. माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. ती सारंग सारखी नाहीये 4 लोकांच्या समोर मला मान खाली घालायला लावेल. बापाच्या इज्जतीची, आबरूची तिला काळजी आहे. त्यामुळे तिला काही बोलायचंच नाही. हा, वय चांगलाच माहितीये तू आधीची बायको अशाच फसवलेल्या बाकीच्या पुरी सुखी होऊन पुढे गेल्यात. ते चांगलाच माहितीये मला. एक आजारात गेली, दुसरी विहिरीत पडून गेली, तरी पण मीच दोषी आहे. तिकडे उत्तर प्रदेशात 2 बायका ऍक्सिडेंट मध्ये गेल्या, तरी पण मीच दोषी. वकील साहेब, जगात कुठेही बाई मेली ना तरी माझंच नाव लावून टाकत जा. ए मुक्ता, अगं एवढी गरिबी आहे तरी बी तुझ्या बापाला 2 पुरीची लग्न करायचे आहेत. सोपं नाहीये. मावा बाप बघून घेईन, नको टेन्शन घेऊ. म्हणजे तुला बापाचं काहीच पडलेलं नाहीये? अरे त्याच्या दम्यावर औषध उपचार करता येईना तुला? बघ कसा खांगलाय दुःखानं. अरे उभा आडवा कसाही विचार करा, तुम्हाला समजल. मायाशी भक्तीचं लग्न लावून देण्यातच तुमचं सौख्य सामावलेलं आहे. माझी दुसरी फॅमिली शिंदे फॅमिलीला माझी कळकळीची विनंती आहे, तुमची जबाबदारी घेण्याची एक संधी मला द्या. नाही काय माझं इवलं शिवलं पाप धुवून जाईल. तुमची भक्ती मला द्या, माझी शक्ती तुम्ही घ्या. चल भक्ती. आज दसरा आहे. मनाविरुद्ध स्त्रीचा हात धरलेला रावण आज जाळला जातो. आता जर मागे नाही ना फिरला
तर इथं उभा चालते की नाही बघ तू.